सध्या सुरू असलेलं युद्ध आणि या युद्धाचा परिणाम भारतावर देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे। मुंबईमध्ये ठिकठिकाणी गॅसचा तुटवडा आहे। यामुळे अनेक कमर्शियल कंपन्या ज्या आहेत, ज्या कमर्शियल गॅसचा यूज करत होत्या, त्यांना फटका बसलेला आहेच। मात्र याबरोबरच घरगुती गॅसचे सप्लाय जे आहे ते योग्य पद्धतीने नसल्यामुळे अनेक कुटुंबांना देखील याचा फटका बसतो आहे। मात्र या सगळ्या स्थितीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये घरगुती गॅसचा सप्लाय करणाऱ्या कंपन्यांचा भोंगळ कारभार देखील समोर येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। मी सध्या आहे साकीनाक्यामध्ये आणि साकीनाक्यामध्ये माझ्या मागे जर बघितलं तर ही शिवप्रभा सोसायटी आहे, याच्या बाजूला शिवप्रेरणा सोसायटी आहे, पुढे धनलक्ष्मी सोसायटी आणि आजूबाजूच्या सोसायटी ज्या आहेत यांनी तब्बल 16 वर्षांपूर्वी महानगर गॅस एजन्सीकडे घरगुती गॅसच्या सप्लायची मागणी केलेली होती आणि 16 वर्षांच्या पाठपुराव्यामध्ये 7 वर्षांपूर्वी आपण जर बघितलं तर या आपल्याला पाईपलाईन ज्या आहेत त्या इथे टाकलेल्या पाहायला मिळत आहेत। या शिवप्रेरणा असेल, शिवप्रभा असेल, या आणि आजूबाजूच्या इमारतींमध्ये या पाईपलाईन तर टाकल्या, मात्र काही तांत्रिक कारणं देत महानगर गॅसने आजपर्यंत तब्बल 16 वर्षानंतरही यांची जोडणी केलेली नाही। आणि आता या युद्धाच्या स्थितीमध्ये ज्यावेळेस ही सगळी कुटुंब या सगळ्या गॅसच्या पुरवठ्यासंदर्भात त्रस्त आहेत, पुन्हा एकदा आता हा पाठपुरावा त्यांनी सुरू केलेला आहे आणि आता त्यांना नेमका कधी या गॅसचा सप्लाय मिळतो हे पाहणं देखील गरजेचं आहे। माझ्याबरोबर या सोसायटीमधले रहिवासी आहेत। सर, 16 वर्ष तब्बल तुम्ही पाठपुरावा करत आहात, लाईन तर टाकली, मग नेमका काय अडचण सांगतायत? आम्ही सन 2010ला एक ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं। ॲप्लिकेशन केल्याच्यानंतर त्यांनी आमच्याकडे पूर्ण माहिती मागवली, संपूर्ण सोसायटीमध्ये किती रहिवासी राहतात, त्यांचे किती लोक आतमध्ये राहतात, ती सगळी माहिती आम्ही त्यांना दिल्याच्यानंतर 2010पासून आजपर्यंत रेग्युलर फॉलोअप चालू आहे। त्यांचं आम्हाला पाठीमागे एक पत्र आलं की तुमची जी लाईन आहे ती ऑक्टोबर 2025ला कमिशन होईल म्हणून, पण ऑक्टोबर 2000चा नंतर परत एक पत्र आलं त्यांचं की बाबा तुमची लाईन आता मे 2026ला चालू होईल म्हणून। आणि त्या हिशोबाने आम्ही त्यांना मग परत कॉन्टॅक्ट केलं, परत कनेक्ट केलं आणि त्यांना आम्ही पत्र लिहिलं की बाबा आता ते तुमचं जे मे 2026ला जे चालू होणार आहे लाईन त्याच्यावरती काम कितपर्यंत आलं आहे ही चौकशी करण्यासाठी जेव्हा आम्ही त्यांना मेल पाठवला तेव्हा आम्हाला एकदम सरप्राईज त्यांचा मेल आला की ही जी लाईन आहे ती फिजिबल नाही आहे आणि तुम्हाला आता सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला काही गॅस कनेक्शन आम्ही देऊ शकत नाही। प्रत्येक वेळेला ते काही ना काहीतरी उत्तरं देतात। एकदा त्यांनी आम्हाला सांगितलं की मेट्रोचं जागृतीनगरचं काहीतरी काम चालू आहे त्याच्यामुळे आम्ही नाही करू शकत। त्याच्यानंतर आत्ता सांगतात की तुमच्या बिल्डिंगमध्ये येणारी जी लाईन आहे ती खूप जो रोड आहे तो रोड खूप छोटा आहे, नॅरो रोड असल्याकारणाने आम्ही तुम्हाला ती लाईन देऊ शकत नाही। पण आमचं म्हणणं असं आहे की जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी येत असतील तर आमचे जे नगरसेवक आहेत त्यांच्याबरोबर आमचे खूप चांगले रिलेशन्स आहेत, तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही कुठं फॉलोअप करायचं तर आम्ही ते करायला तयार आहोत। किंवा आमचे MLA आहेत दिलीप मामा लांडे, ते सुद्धा आम्हाला या बाबतीमध्ये मदत करायला तयार आहेत, पण त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स येत नाही आणि उडवाउडवीची उत्तरच दिली जातात प्रत्येक वेळी। पण मग आता तुम्ही जी ही कारणं सांगितली जातात ती तथ्यहीन आहेत असं वाटतं? हा रस्ता, आता ज्या रस्त्यातून आम्ही आलो, हा रस्त्यातून तब्बल एक ट्रक जाईल इतकी मोठी जागा आहे, अशी कारणं दिली जातात, ती योग्य वाटतात? तर आमचं म्हणणं काय माहिती आहे का, जर हा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे असं तुम्हाला वाटतंय तर मग 7 वर्षापूर्वी तुम्ही जेव्हा फिजिबल रिपोर्ट बनवला, याचा फिजिबिलिटी रिपोर्ट जेव्हा बनवला तुम्ही, तो रिपोर्ट ध्यानात घेऊनच तुम्ही लाईन टाकलेली आहे। आमच्या बिल्डिंगमध्ये जे तुम्ही सगळं कमिशनिंग केलेलं आहे, ज्यासाठी तुम्ही लाखो रुपये खर्च केलेला आहे, मग त्यावेळेला तुम्ही ती फिजिबिलिटी रिपोर्ट चेक करूनच तुम्ही हा निर्णय घेतला असेल ना। दुसरी गोष्ट की आमची जी संस्था आहे, आमच्या संस्थेला सगळे पेपर्स आमचे महापालिकेचे आम्ही कंप्लाय केलेलं, आम्हाला ऑक्युपेशन सर्टिफिकेट देखील मिळालेलं आहे। ह्या सगळ्या गोष्टी असताना देखील ते जे काय उत्तरं देतात ना, ती सगळी उत्तरं आम्हाला अशीच थोटांत वाटतात। बरोबर, पण आता ही लाईन टाकून 7 वर्ष झालीत, म्हणजे हे पाईप सगळे टाकलेले आहेत? पाईप सगळे 7 वर्षापूर्वी टाकलेले, तुम्ही बघाल जर त्या पाईपांकडे तर ते पाईप आता अर्ध्याहून जास्त सडलेले आहेत। आणि आम्हाला कधी कधी असं वाटतं नाही की सिलेंडरची टाकी त्याला खाली लावू आणि कमीत कमी चालू आहे की नाही पाईप ते पाहावं, असं आम्हाला कधी कधी वाटतं। आणखीन काही रहिवासी आहेत, किती त्रास होतो? आता आज युद्धाची स्थिती आहे, 16 वर्ष पाठपुरावा सुरू आहे, अजूनही पाईप पडले पण लाईन आलेली नाही घरात। मेरा एक बोलने का है कि इस बिल्डिंग के अंदर लगभग 70 से 80% लोग सीनियर सिटीज़न रहते हैं और बाकी यंगस्टर्स तो काम पे चले जाते हैं। तो सिलेंडर लेके हम लोग जब भी जाते हैं कहीं पर भी सेंटर पे, तो उनका ये बोलना है कि भाई पहले तुम उधर गोडाउन में जाओ तो बोलते KYC करो, KYC करने, तो सारा दिन इसी में चले जाता है और वो सिलेंडर हमारे बस का उठाने का भी नहीं है। क्यों? क्योंकि हमारी उम्र और बाकी चीज़ें देखते हुए तो ये ज़्यादा ज़रूरी है कि घर में पाइप की लाइन आ जाए। पाइप की लाइन के लिए हम लोग लिटरली तरस रहे हैं। अब इससे ज़्यादा क्या बोल सकते हैं? स्थिति महायुद्ध की है, सबको मालूम है, लेकिन बिना भोजन बिना पानी कुछ तो नहीं हो सकेगा। तर काही महिला देखील आहेत ज्या दररोज या गॅसच्या संदर्भात त्रस्त असतात। 16 वर्ष झाली लाईन बिल्डिंगच्या बाहेर आहे पण घरात आलेली नाही। हाँ,
16 बरस से खाली 7 साल से तो पाइप लगा के गए, लेकिन गैस का हम लोग कब से वेट कर रहे हैं कि वो सिलेंडर की वजह से कितनी प्रॉब्लम होती है। और अभी तो पता है युद्ध की वजह से कितनी प्रॉब्लम हो रही है सिलेंडर लेने में। हम लोग छोटे बच्चे वाले तो कहाँ गैस लेने जाएंगे सिलेंडर, और पाइप की वजह से पाइप में तो है ही नहीं कुछ। ऐसा लगा हम लोग को शौक के लिए लगा के रखा है ऐसा पाइप, तो आ जाए पाइप तो अच्छा है, गैस लाइन आ जाएगी तो सबके लिए अच्छा है। सोसाइटी के लिए के बड़े सीनियर सिटीजन के लिए, बच्चों वाले के लिए, जॉब वाले के लिए, सबके लिए वो अच्छा ही है ऐसा एक जो देखने जाए तो ऐसा। कसं पाहताय 16 वर्ष तुम्ही या लाईनच्या प्रतीक्षेमध्ये आहात, किती फायदा झाला असता ही लाईन जर या अगोदर आलेली असते ना, आता किती त्रास होतोय? आता आम्हाला म्हणजे आता एवढी म्हणजे परिस्थिती बेकार आहे की 8-8 15-15 दिवस झाले गॅस येत नाही, आणि जरी पाईपलाईन जर सुरू झाली तर आम्हाला खूपच फायदा होईल. म्हणजे जे आता 800-900 रुपये आम्हाला गॅसला द्यावे लागतात ते आम्हाला 2 महिन्याने तेवढं आमचं बिल येईल. याचा खूपच आम्हाला फायदा होईल. प्रशासन अजून लक्ष देत नाही. महानगर गॅस 16 वर्ष होऊनही ते अजून लाईन टाकली पण कनेक्शन जोडलं जात नाही. काय सांगाल प्रशासनाला, सरकारला काय आव्हान कराल? आम्ही त्यांना सांगू तुम्ही ह्याच्यात लक्ष दिलं तर खूप फायदा होईल. बायकां म्हणजे खूपच आम्हाला त्याचा जे फायदा, जो त्रास आम्हाला सहन करावा लागतो तो त्रास सहन करावा लागणार नाही. आपण जर बघितलं तर या इथे गृहिणी आहेत, इथले रहिवासी आहेत. ही एक सोसायटी आहे, याच्या मागे आणखीन काही सोसायटी आहेत, पुढे आणखीन सोसायटी आहेत. सगळीकडे स्थिती अशीच आहे. अशा प्रकारच्या पाईप्स लाईन टाकून ठेवलेल्या आहेत. 16 वर्ष या सगळ्याचा पाठपुरावा सुरू आहे. आता यातील काही पाईप गंजून देखील गेलेले आहेत. आणि अशा स्थितीमध्ये ज्यावेळेस अशी युद्धजन्य स्थितीमध्ये किंवा अशा काही आपत्कालीन स्थितीमध्ये ज्यावेळेस गॅसचे पुरवठे बंद होतात, या सगळ्या सोसायट्यांना त्रास भोगावा लागतो. मात्र तब्बल 16 वर्ष उलटून देखील पाईपलाईन जोडल्या जात नाहीत. त्यामुळे या महानगर गॅसने किंवा प्रशासनाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. प्रशांत बढे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.